बाप्पाच्या नैवेद्यासाठी झटपट मोदक बनवायचे असतील तर असे बनवा. मावा खवा न वापरता माव्याच्या टेस्टचे हे चविष्ट मोदक आहेत. 10 ते 11 दिवस ठेवले तरीही खराब होणार नाहीत आणि अगोदरच बनवून ठेवता येतात, त्यामुळे वेळही वाचतो. बघा, मस्त मऊसूत पण आहेत आणि आतून एकदम दाणेदार आहेत. चला तर हे मोदक कसे बनवले ते पाहूया. मोदक बनवण्यासाठी इथे मी 2 वाटी बेसन घेतलंय. बेसन मी नेहमीच्या वापरातलंच घेतलंय. तुम्ही घरी दळलेलं किंवा विकतरी कोणतंही बेसन घेऊ शकता. आणि सगळं साहित्य एकाच साईजच्या वाटीने मोजून घ्यायचं, म्हणजे प्रमाण चुकणार नाही. त्यानंतर 1 वाटी तूप घेतलंय आणि 1 वाटी साखर घेतलीये. बेसनच्या अर्ध्या प्रमाणात साखर घ्यायची आणि सेम अर्ध्या प्रमाणात तूप घ्यायचं. त्यानंतर हे थोडेसे ड्रायफ्रूट बारीक कापून घेतलेत. अर्धा चमचा वेलची पावडर आहे आणि ही मिल्क पावडर घेतलीये. अमूलचं 10 रुपयाचं पॅकेट येतं ते घेतलंय. आता गॅसवर कढईमध्ये तूप घालून घ्यायचं. तूप गरम झालं की त्यामध्ये बेसन घाला. बेसन तुपामध्ये मिक्स करून घ्या. गॅस बारीकच ठेवायचा. बारीक गॅसवरच बेसन चांगलं भाजून घ्यायचं. सुरुवातीला हे बेसनचं मिश्रण तुम्हाला घट्ट वाटेल, पण जसं जसं बेसन भाजलं जाईल, तूप गरम होईल, तसं हे मिश्रण पातळ होईल. चमच्याने सतत हलवत राहायचं, नाहीतर खाली ते लगेच करपेल. 4 ते 5 मिनिटं परतल्यानंतर बेसन अशा प्रकारे पातळ झालं पाहिजे, म्हणजे आपलं तुपाचं आणि बेसनचं प्रमाण योग्य आहे असं समजतं. बेसनचं मिश्रण घट्टच राहिलं तर त्यामध्ये अजून थोडंसं तूप घालून घ्यायचं, कारण अशा प्रकारे पातळ मिश्रण झालं पाहिजे. बेसनचा रंग असा लालसर होईपर्यंत आणि यातून बेसन भाजल्याचा वास येईपर्यंत बेसन चांगलं भाजून घ्यायचं. आता आपलं हे बेसन छान भाजून झालंय. बेसन भाजून झालं की सगळ्यात शेवटी यात 1 चमचा दूध घाला आणि फटाफट मिक्स करून घ्या. आता गॅस बंद केला तरीही चालेल. शेवटी असं दूध घातलं की बेसन छान फुलतं आणि जाळीदार होतं, त्यामुळे याचे मोदक पण माव्यासारखे दाणेदार होतात. आता बेसनच्या मोदकाला माव्याची टेस्ट येण्यासाठी यामध्ये मिल्क पावडर घाला. मिल्क पावडर ऐवजी तुम्ही यामध्ये खवा किंवा मावा घालू शकता. त्यानंतर ड्रायफ्रूट घालायचे. वेलची पावडर घाला आणि 1 चिमूटभर मीठ घाला. गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं की त्याची चव अजूनच वाढते. बघा, आपलं हे मिश्रण छान दाणेदार झालंय. आता हे बेसनचं मिश्रण तयार आहे. थोडा वेळ बाजूला ठेवून द्यायचं. दुसऱ्या भांड्यामध्ये साखरेचा पाक बनवून घ्यायचा. यात मोजून घेतलेली साखर घालायची. त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घाला किंवा साखर भिजेल इतकं पाणी घालायचं. साखर पाण्यामध्ये पूर्ण विरघळून घ्यायची. ही बघा, साखर पाण्यामध्ये पूर्ण विरघळली आहे आणि पाण्याला पण चांगली उकळी आली आहे. आता यामध्ये मी थोडासा ऑरेंज फूड कलर घालते. कलरने मोदकाला रंग छान येतो. कलर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. कलर न घालता पण तुम्ही मोदक बनवू शकता. पाक तयार झालाय का ते चेक करून पाहायचं. पाक हाताला हलकासा चिकट लागला पाहिजे. हा थोडा चिपचिपा लागला की समजायचं पाक तयार झालाय. खूप घट्ट एकतारी पाक पण करायचा नाही. आपला हा पाक पण तयार झालाय. भाजून घेतलेल्या बेसनमध्ये लगेचच पाक घालून घ्यायचा. चांगलं मिक्स करून घ्या. गॅस लावायचा नाही, हे असंच मिक्स करून घ्यायचं. आता हे मिश्रण तुम्हाला पातळ वाटत असेल, पण हे जसं जसं थंड होईल तसं हे घट्ट होत जातं. बघा, अशा प्रकारे थंड व्हायला लागलं की घट्ट व्हायला लागतं.
पटकन थंड होण्यासाठी हवं तर हे थोडा वेळ फॅन खाली ठेवू शकता, म्हणजे लवकर घट्ट होईल. 4 ते 5 मिनिटं सगळं मिश्रण मी फॅन खाली थंड करून घेतलं. पूर्ण थंड झाल्यावर हे छान घट्ट झालंय, म्हणजे मोदक बनवण्यासाठी आपलं मिश्रण तयार झालंय. आता याचे झटपट मोदक बनवून घ्यायचे. मोदक बनवण्यासाठी मी मोदकाचा साचा घेतलाय. तुमच्याकडे जो मोदकाचा साचा असेल त्याने तुम्ही मोदक बनवू शकता. साच्यामध्ये तयार करून घेतलेलं मिश्रण भरून मोदक बनवून घ्यायचा. मिश्रण साच्यामध्ये व्यवस्थित दाबून भरा, म्हणजे मोदकाला आकार छान येईल. बघा किती छान मोदक झालाय. रंगही खूप छान आलाय. आता वरून अजून छान दिसण्यासाठी डेकोरेट करण्यासाठी अशा प्रकारे खसखस किंवा ड्रायफ्रूट बारीक कापून लावू शकता. वरून खसखस लावली की मोदक अजूनच छान दिसतात. असेच सगळे मोदक बनवून घ्यायचे. खसखस मोदकाला चिटकून राहण्यासाठी खसखस लावल्यानंतर पुन्हा एकदा मोदक साच्यामध्ये घालून दाबून घ्या, म्हणजे खसखस मोदकाला व्यवस्थित चिटकून राहील, पडणार नाही. बघा मी पुन्हा एकदा मोदक साच्यामध्ये दाबून घेतलाय. मोदक खूप छान झालाय. खसखस सुद्धा व्यवस्थित त्याला चिटकून राहिलीये. तर इथे आपले सगळे मोदक बनवून झालेत. बाप्पाच्या आगमनाआधीच नैवेद्याची तयारी करून ठेवा, म्हणजे वेळेवर घाई होणार नाही. विकत्री मिठाईचे माव्याचे मोदक आणण्यापेक्षा घरी बनवलेले हे मोदक खूपच छान होतात आणि झटपट होणारे आहेत, शिवाय भरपूर दिवस टिकतात. बघा किती छान रंग आलाय. दिसायला तर खूप सुंदर दिसतात. एक मोदक फोडून दाखवते. कडक पण होत नाहीत, एकदम सॉफ्ट झालेत आणि आतून एकदम दाणेदार झालेत. मग वेळ न लावता तुम्ही सुद्धा बनवा आणि आवडले तर लाईक करा. चला तर पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.